हे बघा, राज्यपालाच्या अभिभाषणावर आज चर्चा आहे. ज्या मंत्री आता आमचे 5 मंत्री एक एक गोष्ट सांगावा काय चाललंय सरकारमध्ये. उभा धिंगाणा म्हणतो ना, ते धिंगाणा चाललाय, धिंगाणा. एक मंत्री, पैलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा, विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम महाराष्ट्रातला. 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो. त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला. विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री माजी राष्ट्रपतीची जमीन धापतो, म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची. पहिली महिला राष्ट्रपती, त्यांची जमीन 26 एकर बोगस प्रमाणपत्र घेऊन आणि तो मंत्रिमंडळामध्ये मान वर करून फिरतो. यापेक्षा लज्जास्पद, यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची, काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे. आणि म्हणून या सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात किंवा मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का? त्यामुळे धनंजय मुंडेचा राजीनामा झालाय, कोकाट यांचा बाकी आहे, त्या आज निकाल आहे. आज तो विषय आम्ही घेऊ. काल जी घटना झाली ती पूर्ण एकूण मला वाटतं की दोन्ही अबू आझमी आणि बीजेपी मुख्य मुद्द्यापासून पळवाटा करण्यासाठी हे मॅच फिक्सिंग होती. आणि मॅच फिक्सिंग करून काल सभागृह सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला. छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कोणी सुटता कामा नये. परंतु अबू आझमीच्या मागे जे काही सध्या सुरू आहे, केंद्रीय एजन्सी मार्फत जे काही सुरू आहे, यातून बचावासाठी बीजेपीने दिलेली स्क्रिप्ट हे अबू आझमीने वाचून दाखवली, असा आमचा आरोप आहे. जर भाजपाला आणि सत्ताधाऱ्यांना थोडी लाज असेल तर कोरटकर यांनी महाराजांचा अवमान केला, छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज. सोलापूरकर, कोश्यारी हा विषारी बोलला, तो छिन्नम, हे सगळे जे बोलतात त्यावर यांचं तोंड का बंद असतो? महाराजांवर इतकं वाईट आव्हान करणारी टिप्पणी करतात, महापुरुषावर करतात, पण त्यावर हे बोलू शकत नाही. आणि केवळ त्याला जाती आणि धार्मिक रूप देण्यासाठी मूलभूत जे प्रश्न आहेत, जे काही आता काल येणार होते ते बाजूला करण्यासाठी त्यांनी या प्रकारचं काम केलेलं आहे आणि ते मुद्दा उपस्थित केला आहे. माझा मूळ प्रश्न असा आहे की मी तुम्हाला, मीडियाला आणि महाराष्ट्राला सांगू इच्छितो, जर आता धनंजय मुंडेला राजीनामा झाला, त्याला सह आरोपी करण्या इतपत पुरावे नक्की मिळतील आणि आहेत, ते केलं जाईल. अनेक खुनाचा उलगडा यानंतर होणार आहे. म्हणजे बिहार महाराष्ट्रात आहे की बिहारमध्ये आहे की बिहारच्याही पुढे आहे. जवळपास 142 लोक तिकडे लापता आहेत. अनेकांचा आता तो मुंडेची पत्नी महिनाभराची मुदत देऊन तिने उपोषण सोडला, एक मुंडेच मारला, तो मारणारी पण टोळी कोण आहे ते पण शोधून निघेल. म्हणून आता याची सुरुवात झाली आहे. मुंडे, धनंजय याच्यासारखा माणसाला आरोपी करून सजा होत नाही तोपर्यंत राजीनामा घेऊन काही फायदा होणार नाही.